कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे पुंडलिकावरदर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तपसंतन की अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ज्ञानराज माझे योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळी 56 भाषेचा केला से गौरव 56 भाषेचा केला से गौरव भवार्णवी नाव उभारली भवार्णवी नाव उभारली श्रवणाचे मीसे बैसावे ओनी श्रवणाचे मीसे बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला 10वा श्लोक आहे. 3रा अध्याय 10वा श्लोक. नेहमीप्रमाणे मी म्हणतो माझ्या मागे म्हणून मिळाला भेटला सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अननेप प्रसविष्यद्व मेषवोस दिष्टका मधुक मेषवोष्टिका परत एकदा बघा सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अननेप प्रसविष्यद्व मेषवोसतिष्ठका मधु म्हणा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रविशत आज 1 मे आहे की नाही तर विशेष आता मी असं ठरवलं आहे दररोजचं विशेष हे करायला. तर आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन आहे. 1 मेला महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याच्यानंतर हा जागतिक कामगार दिनसुद्धा आहे. त्याच्यानंतर वैशाख महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे बैसाखी. त्याच्यानंतर आज बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि कुर्म जयंती पण आहे. नाही आजचं आहे याच्यामध्ये लिहिलं आहे. म्हणजे वैशाखाची समाप्ती वैशाखाच्या स्नानाची समाप्ती असेल असं काहीतरी मी ऐकलं. हां बुद्ध पौर्णिमा हां आता ते तारखा वाईज कधी हां आणि कुर्म जयंती पण आहे की नाही. हां तर असा आजचा दिवस आहे.
या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला ब्रह्मदेव काय सांगतात ते सांगतात. तर ब्रह्मदेवाने काय केलं आहे, ब्रह्मदेवाने यज्ञासह मानवसृष्टी निर्माण केली. ज्या वेळेला मानव निर्माण केला त्याच वेळेला यज्ञाची पण स्थापना केली. आणि हे सगळं प्राचीन काळापासून आहे, अगदी कल्पाच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर ह्या यज्ञामुळं काय होतं, माणसाचं जीवन समृद्ध होतं आणि सर्व इच्छा पूर्ण होता. यज्ञ हा कामधेनू आहे. जर का आपण यज्ञ निष्काम म्हणजे भावनेने केला तर तुम्हाला तो कामधेनूच होतो आणि तुमच्यानंतर सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात, असं भगवंताला याच्यामध्ये सांगायचं. तर याच्यामध्ये कसं आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीचा आरंभ यज्ञाने करून मनुष्याची निर्मिती केली. म्हणजे पहिल्यांदा यज्ञ निर्माण केल्यानंतर मग सृष्टी झाली. त्याच्यानंतर पुढे कर्तव्य कर्माद्वारे वृद्धी करावी. म्हणजे आपला वृद्धी आपोआप होते. आपण कर्तव्य जसं जसं पार पाडतो तसंच हे आपली वृद्धी आपोआप होते. त्याच्यानंतर निष्काम कर्म हा जीवनाचा आधार आहे. आणि नुसतं भौतिक आणि आध्यात्मिक म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे भौतिकसुद्धा म्हणजे प्रगती होते आणि आध्यात्मिकसुद्धा प्रगती होते. आणि निसर्ग आपल्याला देतो तेव्हा आपणही काहीतरी निसर्गाला द्यायचं असतं. आता यज्ञ म्हणजे आपण काल विषय झाला आपला आहे की नाही हर्षसाहेब, यज्ञ म्हणजे समाज कल्याण. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि आपण एकमेक. आणि ह्या श्लोकामध्ये एकच शब्द सांगायचं तर तुकोबाराने एक प्रमाण सांगितलं, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सर्वांचा सबका साथ आणि सबका विकास असं आहे. तर सगळ्यांचा आपण जर का विचार केला तर आपण नक्कीच सुखी होऊ. आणि याच्यामध्ये कसं आहे आपल्याला, आपण आता वेळ आज कमी आहे आणि आपण डायरेक्ट आता काय करू, ओवी घेऊ. बघा 86 क्रमांकाची ओवी बघा. तै नित्य त्याग सहिते सृजिले भूते समस्ते परेनेन तचेतिये यज्ञाते सूक्ष्म मनोमी. म्हणजे ब्रह्मदेवाने यज्ञासहित सृष्टीची निर्मिती केली, परंतु कर्माची गती सूक्ष्म आहे. त्याच्यामुळे मानवाला ती कळाली नाही. वास्तविक पाहता यज्ञाची पण निर्मिती आहे आणि मनुष्याची पण निर्मिती आहे, परंतु ज्ञानोबा इथे काय सांगतात, कर्माची गती सूक्ष्म असल्यामुळे ती मनुष्याला समस्त मानवजातीला कळली नाही. पुढे बघा. ते वेळी प्रजे विनवला ब्रह्मा देवा काय आश्रयो येत आम्हा तव मने तो कमळ जन्मा भूता प्रती. म्हणजे समस्त प्रजाजन ब्रह्मदेवाला विनंती केली की आम्हाला ह्या ह्या युगामध्ये, या सृष्टीमध्ये आम्हाला आधार कोणता आहे, कोणाच्या भरोश्यावर आम्ही जगायचं आहे, आमचं कर्तव्य काय, असं ब्रह्मदेवाला प्रजानी विनवलेलं आहे. कमल जन्मा म्हणजे ज्याचा जन्म कमळातून झालेला आहे. पुढे बघा. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची वाहिला असे या ते उपसा मंगा पैसे पुरती काम. मग ब्रह्मदेव पूर्ण समाजाला, मानवजातीला सांगतात की वर्णानुसार तुम्ही काय करायचं आहे, स्वधर्म बाळगायचा आहे. ज्याचा जसा वर्ण आहे त्या पद्धतीने स्वधर्माने आपण राहायचं आहे आणि मग तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील जसं तुम्ही असं वागलं तर. आणि त्यानंतर ज्ञानोबारायांनी म्हणजे ब्रह्मदेवाच्या तोंडातून वाक्य टाकलेली आहेत 89, 90 आणि 91. म्हणजे ते काय सांगतायत ब्रह्मदेव की हे तुम्ही करायची गरज नाही. तुम्ही एकदा स्वधर्म केला ना मग बाकी करायची गरज नाही. आता काय नाही करायची गरज आहे ते बघा. आता पुढच्या या गोव्यामध्ये बघा. तुम्ही व्रते नियमून करावे
करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वसावे तीर्थासी गा. बघा हा तिसरा अध्याय साधनारंभ आहे. याच्यामुळेच भगवंताने आपल्याला सगळी साधना सांगून दिलेली आहे. याच्यात ब्रह्मदेव काय म्हणतो की तुम्ही व्रत करायची गरज नाही, तुम्हाला शरीराला पिडायची गरज नाही, उपास तापासाची गरज नाही आणि तीर्थयात्रेला सुद्धा जायची गरज नाही. लांब म्हणजे वेळ असेल, पैसा असेल तर तुम्ही जाऊ शकता, तुमची प्रकृती चांगली जाते, पण जायलाच पाहिजे असं काही नाही. बघा असं कुठलं स्थान नाही की तिथं भगवंत नाही हो. चराचरात भगवंत भरलेला आहे की नाही. याच्या मागे हा एक उद्देश आहे. पुढे बघा, आता काय आणखीन करायचं नाही तुम्हाला. योगाधिक साधने साकांश आराधने मंत्र यंत्र विधाने जनी करा. तुम्हाला योग साधना करायची गरज नाही, तुम्हाला कामनायुक्त आराधना करण्याची गरज नाही, मंत्र तंत्र इत्यादी कर्म करण्याची काही गरज नाही. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, स्वधर्म केला पाहिजे. स्वधर्म, तुमचा जो काही धर्म आहे, तुमच्या वाट्याला आलेली जी काही कर्म आहे ती निष्काम पद्धतीने तुम्ही केली पाहिजे. हाच यज्ञ आहे, लक्षात ठेवा. पण आपण काय करतो, हे सोडून देतो आणि भलतंच काहीतरी करत असेल, कोणाच्याही पाठीमागे जातो. एखादा कोण बाबा भेटला तर चाललं त्याच्या मागे, तो जसं बोलेल तसं आपण. बघा ताईत आणि दोरा याने काही होत नाही. तुमचं कर्म जर का चांगलं असेल तर काय का हो, कशाला भ्यायचं. आपण चांगलं असेल तर काय भ्यायची गरज आहे. पुढे बघा, देवांतरान भजावे हे सर्वदा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. स्वधर्म सोडून अन्य देवताची पूजाही करायची गरज नाही आहे, असं ज्ञानोबा इथं म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवाच्या तोंडातून वाक्य आहे. आणि सर्वदा काही न करावे, फक्त तुम्ही काय करायचं आहे, स्वधर्म यज्ञ नीट करायचा आहे. तो निष्काम पद्धतीने केला तर अनायासे सगळं तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला मिळणार. फक्त तुम्ही स्वधर्माचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. पुढे बघा, अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते दया परी. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, अहेतुकपणाने काय केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, निष्काम कर्म. तर हे पटवण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला पतिव्रतेचं उदाहरण देतात. पतिव्रता जशी पतीची सेवा करते निष्काम पद्धतीने, त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा ती ठेवत नाही, आणि तशी सेवा जी करते त्या पद्धतीने आपण निष्काम कर्म केलं पाहिजे, असं ज्ञानोबा आपल्याला म्हणतात. पुढे बघा, तैसा स्वधर्म रूप मखू आचे सेव्यो तुम्हा एकू. ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला. आता ज्ञानोबा असं म्हणतात की स्वधर्म हाच यज्ञ आहे. मखू म्हणजे यज्ञ. ऐसा स्वधर्म रूप मखू, स्वधर्म हाच यज्ञ आहे. आणि एकदा का तुम्ही हा यज्ञ केला तर सत्यलोकनाथू, सत्यलोकनाथू म्हणजे ब्रह्मदेव. बघा ब्रह्मदेवाला दोन विशेष वापरलेले आहेत. एक त्यांनी कमलजन्म सांगितलं आहे आणि दुसरं नाव आहे त्यांचं सत्यलोकनायकू, बोलता झाला. स्वधर्मरूपी यज्ञाचं तुम्ही फक्त आचरण करायचं, म्हणजे तुमच्या सर्व आकांक्षा, संपूर्ण इच्छा या पूर्ण होणार आहे. म्हणजे न मागता पूर्ण होणार आहे. तर आपण म्हणतो ना, उपरवाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, असं होतं. अशी कंडिशन कधी होईल, जेव्हा आपण निष्काम कर्म करू तेव्हा. आता ह्यातली शेवटची ओळ बघा कशी आहे, ओबी.
देवा देखा स्वधर्माते भजाल, देखा स्वधर्माते भजाल, तरे कामधेनू हा होईल, कामधेनू हा होईल. मग प्रजय न सांडिल तुमते कदा. मग प्रजा होणं संधील तुमते कदा. तुम्ही फक्त स्वधर्माचं आचरण करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, हाच कामधेनू होईल. म्हणजे तुमचा निष्काम कर्मयोग हाच कामधेनू होईल. आणि कामधेनू म्हणजे काय, पाहिजे ते देणारं. म्हणजे स्वधर्म जर का आपण केला, आचरण केलं, तर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळेल. आता इथे स्वधर्म म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाला आलेलं म्हणजे त्याच्या बालपणाचा स्वधर्म वेगळा आहे, तरुणपणाचा स्वधर्म वेगळा आहे, म्हातारपणाचा स्वधर्म वेगळा आहे. आणि आपण त्याप्रमाणे आपण जर का आचरण केलं, तर ते आपलं जो म्हणजे जे कर्म आहे, जे निष्काम कर्म, तोच कामधेनू होणार. आणि आपल्याला बोलायची गरज नाही, आपोआप सर्व गोष्टी बिना मागता तुम्हाला तुमचं जीवन काय होणार आहे, समृद्ध होणार आहे. अशा पद्धतीने हा पहिला श्लोक आहे, म्हणजे समृद्ध जीवन कसं करायचं आहे. त्याच्यानंतर 11वा श्लोक आहे, तो आपण सोमवारी बघू. आणि माझा थोडासा विचार आहे की शनिवार रविवार थोडी सुट्टी द्यायची, मला थोडं काम आहे. आणि सोमवार ते शुक्रवार आपला रेग्युलर राहील. मंगळवारी नाही, हा मंगळवारी हे आहे. यात नाही, यात जे अंगारकी का काहीचेच लोक येऊन बसतील. नाही, चतुर्थी असली ना त्या दिवशी तर बंदच राहील. फक्त शनिवार रविवार आपलं कंटिन्यू. आणि मग आपला जो आहे नित्यक्रम, तो आपण लगेच चालू करू, आहे की नाही. कुंडलिका वरद्यार ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सबसंत माता पिता. घरी आपण जसा वेळ मिळेल ना, तसं हे वाचन जर का केलं ना, फार आनंद मिळणार आहे. एवढा आनंद मिळणार की त्याची सोय नाही. एकदा बघा, एकदा समजलं, समरस झालं की त्या ओव्या म्हणजे असं अमृतच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ दोषावे, दोषोनी मद द्यावे पसाय दाने, हे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्म रते वाढो, भूता परस्परे पडो मैत्री विवाचे. जो जे वांशील तो ते लाहो, प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वरांची मांदियाळी. वर्धवो मंडळी भेटू दुर्बुधा, कला कल्पतरुचे अल, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, संक्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापयेन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोके, भजते दो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजिये विशेष लोके ये, दृष्टादृष्ट विजय व्हावेजी. हे तमने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देऊ सुखी आधार, येणे वरे ज्ञान देऊ सुखी, येणे वरे ज्ञान देऊ सुखी. हरि ओम. शांती शांती शांती.